शिवशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। फुलंब्री तालुक्यातील लालवण या ठिकाणी काल संध्याकाळी वादळी वारा पाऊस आल्यामुळे वादळामुळे लालवण या ठिकाणी एक घरकुलचं काम चालू असताना तर त्या ठिकाणी भीत कोसळलेली आहे। बाजूला त्यांचंच घर आहे, तर त्याच्यामध्ये अचानक आग लागल्यामुळे त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। तर सदरील या ठिकाणी पंचनामासाठी तलाठी आप्पा आलेले, काही गावातील पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच सर्व या ठिकाणी उपस्थित आहे। तर आपण त्यांचे ज्यांचं नुकसान झालं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय काय नुकसान झालं या पुढं। हां, काय नुकसान झालं आपलं नाव सांगा पहिले। सदाशिव इंदल सिंग लागलो। घरामध्ये जोरात पूर्ण संसार जळा, भांडे व कपडे सगळे गॅस वगैरे सगळं जळाले। बर, पैसे ठेवलेले होते, किती पैसे ठेवले होते? काय 2-2.5 लाख रुपये होते, ते पूर्ण जळाले आणि भिंता पण पडल्या घरकुलचं काम चालू असताना। बर, अजून इतर काही वस्तू काय जळाले, काय काय नुकसान झालं? काही दागिने ठेवलेले होते ते पण जळाले, दागिने जळाले। बर, तर हे कधी घटना झाली आणि तुम्हाला कधी कळालं आग लागली म्हणून? काही 9 वाजता कळालं। 9 वाजता का? मग त्यानंतर विजवलं पाणी टाकून। गणेश भाऊ ते होते, राम भाऊ, गणेश भाऊ बर, ते पण होते विजाला। हां, हे होते ज्यांचं नुकसान झालं त्यांनी आपले जे नुकसान झालं ते या ठिकाणी सांगितले। सदरीले तहसील अधिकारी तलाठी आप्पा या ठिकाणी आलेले। नाव सांगा। अमित गंगावणे। गंगावणे साहेब। हां, आता येऊन मी पंचनामा केला होता। बरं, सकाळी पोलीस पाटलाच फोन होता, उपसभापती त्रिभुवन साहेबाच फोन होता। पंचनामा वगैरे केला आम्ही, आता तहसील कार्यालयात दाखल करू। बरं, किती काय नुकसान अंदाजे काय नुकसान झालं असं? अंदाजे त्यांचं 5 लाखाचं नुकसान झालं। 5 लाखाचं नुकसान तुमच्या अंदाजे? हो, बरं, चालेल। हे होते लालवणचे एक उपसरपंच। तर तुम्हाला कधी माहिती कळाली काय पुढे? मला त्यांनी रात्री फोन केला होता, रात्री माहिती कळाली। बरं, रात्री माहिती। तर यांचं म्हणजे नुकसान झालं तुम्ही आता बघितलं, तर किती कसं वाटतं तुम्हाला, किती नुकसान झालं असं? अंदाजे यांचं 5-5.5 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे यांचं पूर्ण संसार उपयोगी वस्तू जळालेले, कपडे पैसे तर गेलेच, पण जे कपडे वगैरे होते, संसार उपयोगी धान्य वगैरे सगळे जळालेले त्यांचं। आणि घरकुलचं काम चालू आहे, घरकुलचं पण चौकट लेवल भिंती पूर्ण जमीनदोस्त झालेली। बरं, या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य संजय त्रिभुवन, तर हे सुद्धा या ठिकाणी आलेले। काय वाटतं हे जे पंचनामा झाला आणि नुकसान भरपाई मिळेल का यंदा? काय वाटतं तुम्ही आता तिकडं वरती कामं करतात? नुकसान भरपाई मिळण्यासाठीच आम्ही, जेव्हा आम्हाला माहिती मिळाली तेव्हा आम्ही लगेच तहसीलदार, नायब तहसीलदार राऊसाहेब यांना फोन केला, मंडळाधिकारी यांना फोन केला, तलाठी साहेब यांना फोन केला, आमदार साहेबांना पण ते कळवलं। आमदार साहेबांनी तहसीलदार साहेबांना फोन केला आणि जेवढी तातडीची मदत शासनाकडं मिळेल त्याच्यासाठी सगळे प्रयत्न करणार आहे। आणि त्यांनी तहसीलदारांना पण तसं निरोप दिलेला आहे। यांचं म्हणजे आजची परिस्थिती बघितली की आज त्यांचे खाण्याचे सुद्धा वांदे आहे, कारण की राहण्याचे कपडे, धान्य आणि जे त्यांनी घरकुल बांधकामासाठी जे उसने पैसे लोकांकडून आणले होते, काही दागिने ठेवून काही पैसे त्यांनी आणलेले होते, ते सुद्धा त्यांच्या घरात होते असे ते सांगताय। आणि त्याच्यामुळे ते घरकुल बांधकामासाठी जे लागणारे पैसे होते ते सुद्धा त्यांचे जळून खाक झालेले आहे। आजची परिस्थिती त्यांना ते घरकुल जे लेंटल लेवल आलेलं होतं ते सुद्धा पडलं, आणि ते पडल्यामुळे त्यांना परत आता ते काम दुसऱ्यानं सुरू करायचं म्हटलं तर त्याला आम्ही तहसीलदार यांना विनंती करणार आहे की हे अतिवृष्टीमध्ये त्यांनी त्याला निधी वेगळा मंजूर करून द्यावं आणि पूर्वत त्यांचं काम सुरू करावं, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहे। हे होते पंचायत समिती सदस्य माजी। तर यांचं म्हणणं आहे तातडीचे या ठिकाणी तहसीलदाराने वेगळी व्यवस्था करून यांना अर्थसहाय्य करावं असं या ठिकाणी म्हणण्यात आलं। शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे, फुलंब्री। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।